कायमच ॲक्शन मोडवर असणारे नरके आमदार पुन्हा एकदा आपल्या स्थानिक प्रश्नासह जिल्हाधिकाऱ्यांना आज पहिल्या दिवशीच भेटलेले आहेत. काय नेमक्या 2 बैठका झाल्या महत्त्वाच्या, काय नेमकं? आज बैठक होती. कोल्हापूर कळे तळेरे रस्ता हा कोकणातला जाणार, गोव्याला जाणार सगळ्यात जवळचा रस्ता आहे. या नॅशनल हायवेचं काम या ठिकाणी चालू आहे आणि ते ज्या कंपनीनं घेतले त्याच्यामध्ये अनेक अडचणी त्या कंपनीच्या आहेत. कामाची क्वालिटी नाही आहे, रस्त्यावरती मेंटेनन्स किंवा बाकीचे अप्रोच रोड व्यवस्थित केलेले नाही आहेत. आणि सगळ्यात मोठा महत्त्वाचा विषय की आता बालिंग्यावर जो मोठा पूल होणार आहे त्या रस्त्याला, त्या पुलाची लांबी किती आहे आणि तो भराव वाढल्यानंतर परत पुढचा जो पुलाचा भराव आहे त्याच्यामध्ये पुराच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी किती कन्व्हर्ट धरलेत, ओपन बॉक्सवेल किती आणि पाईप कन्व्हर्ट किती आहेत, याची आमची जी शेतकऱ्यांची आणि नागरिकांची मागणी होती. कारण भराव वाढल्यानंतर पाणी येणार आणि परत पूरपरिस्थिती अडचणीची होईल. त्याच्या संदर्भात आम्ही मागणी केलेली आहे की किमान 5 बॉक्सवेल त्या ठिकाणी असावेत आणि कल्वर्ट असावेत आणि ते पाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये पुराचं पाणी त्याच्यामध्ये राहू नये किंवा ज्याच्यामुळे लोकांचं किंवा शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये या संदर्भात आज बैठक लावली होती. त्याचबरोबर ट्रॅफिक मॅनेजमेंटचा प्रश्न आहे, काम चालू आहे, कामाची क्वालिटी व्यवस्थित नाही आहे, या सगळ्यावरच कंट्रोल घेण्यासाठी आज बैठक लावली होती. आणि परत 15 दिवसांनी आजच्या काही सूचना केल्या त्याचा परत 15 दिवसांनी आढावा बैठक घ्यायची या ठिकाणी ठरलेलं आहे. बैठकीत तुम्ही म्हटलं की जे पोल लाईट आहेत त्या लाईटचा जो खर्च आहे तो त्याच्यामध्ये परवडणार नाही. हां, परत पुढचा विषय असा आहे की ज्यावेळी पूर्ण रस्ता होईल त्यावेळी दोन्ही बाजूला रस्त्याच्या लाईटचे पोल आहेत की ज्याच्यामुळे रस्त्यावरती प्रकाश यावा, उजेड यावा यासाठी बल आहेत. ते बलाचे वीज बिल काही ग्रामपंचायती भरणार नाही, त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की ते सौर ऊर्जेवरती त्या ठिकाणी बल्ब बसवावेत. तशा पद्धतीनं चेंज रिपोर्टचा प्रस्ताव आपण त्या ठिकाणी पुढे पाठवून द्यायला सांगितलेलं आहे.